दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली। यानिमित्त सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीनं सातपूर शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज कमान जवळ राहुल गांधी यांचं ढोल ताशाच्या गजरात पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या महिला अध्यक्षा मायाताई काळे, नाशिक काँग्रेस शहर सरचिटणीस दीपक राव, काँग्रेस ब्लॉक कमिटी सातपूर अध्यक्ष कैलास कडलक यांनी अधिक माहिती दिली। अतिशय सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांचं आहे ना मनापासून अभिनंदन आणि आभार मानेन। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज राष्ट्रीय नेता जो भूतन भविष्य आपल्या नाशिकला लाभले आणि नाशिकमधून सर्वात महत्त्वाचा सातपूरचा जो काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्याच्यामध्ये ते सातपूरला त्यांची एक स्वागताची जबाबदारी दिली। या जबाबदारीमध्ये अतिशय उत्साहाने आणि खंबीरपणे नेतृत्व करणारे माझ्यासोबत माझे सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी दीपकराव आणि कैलास भाऊजी कडलक, परत आपले विजय तिवडे, अमोल भाऊ सूर्यवंशी, अजून इंता शेख, योगेश खरात, अजून महिलांमध्ये ज्योती तायडे आहे, वंदना काळे आहे, वैशाली थोरात आहे, किरण थोरात, जयश्री गवळी आहे, तेजस भाऊ बर्वे आहेत, निर्वाण काका आहेत। सर्व संपूर्ण पदाधिकारी म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ही स्वागताची तयारी केली। आम्हाला अपेक्षा पण नव्हती की राहुल गांधीजी थांबतील, पण आमच्या उत्साहात अजून भर झाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक अर्धा मिनिट का होईना त्यांनी थांबले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातात हात मिळवण्याची संधी मिळाली। याबद्दल मी आणखी म्हणजे माझ्याजवळ शब्द नाहीये की आम्ही किती खुश आहोत सगळे पदाधिकारी। संपूर्ण जे कम्युनिस्ट पक्ष आहे, शिवसेना उद्धव ठाकरे यांची, ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची पण पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। विशेष डॉक्टर DL कराड होते, शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी होते। म्हणजे अतिशय उत्साहाचं आणि एक दिवाळी असल्यासारखं। आणि रमजानचा महिना चालू आहे, रमजानच्या महिन्यामध्ये आम्हाला ही खुशी मिळाली, त्याबद्दल खरंच आम्हाला अगदी मनापासून अभिमान आणि मनापासून आनंद होतोय। बस एवढं सांगून मी संविधान दिल्यानंतर त्यांनी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या माथ्याला संविधान लावलं। ही अतिशय एका समजूतदार नेत्याची एक लक्षणं आहे। त्यांनी मिळाल्यानंतर त्यांनी ते माथ्याला लावलं आणि त्यांनी मला म्हणजे अगदी असं एक छान त्यांच्या चेहऱ्यावर एक छान चेहऱ्यावर उत्साह दिसला की लोकांना गरज आहे, आनंद वाटला की खरंच संविधानाबद्दल जे विपक्ष जे संविधान बंद करण्याच्या मागे आहे तर ते वाचवण्याकरता ते निश्चित प्रयत्न करतील। शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतील। बाकीच्या उर्वरित माहिती माझे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे माझे नाही पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते तुम्हाला सांगतील। राहुलजी गांधी यांचं भव्य दिवस स्वागत करत आले। शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, CI2 कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आज अतिशय उत्स्फूर्तपणा या सातपूर शहरामध्ये स्वागत करण्यात आले राहुल गांधीचं। आणि अक्षरशः राहुल गांधींनी 1 मिनिट भेटून थांबून सर्व लोकांना आनंदित केलेलं आहे। या सातपूर शहरामध्ये इतिहासामध्ये एक देशपातीचा राष्ट्रीय नेता हे सातपूर शहराला आज आगमन झाले आणि लोकांना भेटलं, ही खूप आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे। माननीय खासदार आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माननीय खासदार राहुलजी गांधी आज सातपूर विभागात आम्हाला उत्साह, आमचा कार्यकर्त्यांचा सगळा उत्साह होता की आम्हाला 1 मिनिट भेटले पाहिजे किंवा 1 मिनिट आम्हाला वेळ दिला पाहिजे। त्यांनी उत्साहाने आम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला आणि
त्यांचं एक न्याय यात्रेचं हे उद्दिष्ट असं सफल झालं, कारण ते गोरगरिबांसाठी भारत जोडो न्याय यात्रा म्हणजे सर्वच घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणं ह्याच यात्रेचं खरं वैशिष्ट्य असून ते प्रत्येक भारतामध्ये भेटत आहे. आता ते इथून त्र्यंबकेश्वर जातील. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्यांचं मोठं भव्य दिव्य स्वागत तिथे पण होणार आहे. या प्रसंगी CI2चे कामगार नेते डॉक्टर DL कराड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आहिराव, चंद्रकांत निर्माण, शिवसेनेच्या नेत्या अलका गायकवाड, अमोल सूर्यवंशी, संविधान आर्मी संघटना जिल्हा महिला अध्यक्ष वंदना काळे, जयश्री काळे, वैशाली थोरात, ज्योती तायडे, विजय तिवडे, किरण थोरात, बाळासाहेब गांगुर्डे, योगेश खरात, राजाभाऊ जावळे, ललित मंडलिक, मिथिलेश पंडित, वैशाली थोरात, सनी बर्वे आदींसह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.